नमस्कार. न्यूजशाही न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. अंजनी कुमार विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन आणि सध्या राजकीय अनुभव असलेले व्यक्तिमत्व शंकर कृष्ण पाटील आपल्या सोबत आहेत. न्यूजशाही न्यूजच्या माध्यमातून आपण त्यांची विशेष मुलाखत घेत आहोत. राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सध्याची राजकीय स्थिती कशी आहे? सध्या राधानगरी तालुक्याची राजकीय स्थिती बघाल तर मला वाटते यापूर्वी काँग्रेसमध्ये गटबाजीचं राजकारण खूप आलेलं होतं आणि त्यानंतरचा कालावधी हा जसा लोकसभेला राजांच्या बाबतीमध्ये जी घटना घडली की सर्व तालुका एकवटून पूर्ण तालुका राजांच्या पाठीमागं काँग्रेस म्हणून प्रेरित झाला आणि राजांना मोठ्या प्रकारे आदरणीय आमचे नेते ए वाय पाटील साहेब यांनी जोरात साथ दिली आणि 100% पाठबळ राजांना देऊन लोकसभेमध्ये राधानगरी तालुक्यानं उच्चांकी मतदान काँग्रेसच्या पाठीमागे केलं. त्यानंतरचा कालावधी जो होता तो थोडा विस्कळीत झालेला होता. प्रत्येकजण आपले एकमेकाचे पाय ओढण्याचं काम करत होता. आतापर्यंत तीच परिस्थिती होती. परंतु सध्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीकरता या ठिकाणी थोडंसं वेगळं वळण लागलेलं आहे आणि या ठिकाणी काँग्रेस एकवटलेली असून सुद्धा त्यांच्यासोबत आदरणीय ए वाय पाटील साहेबांचा गट जो आहे तो काँग्रेस प्रेरित झालेला आहे आणि तो गट हा पूर्णपणे आता काँग्रेसमध्ये समावेश झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसला या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बळकटी निर्माण झालेली आहे. राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघाचा विचार करता हा भाग थोडासा डोंगराळ आहे. इथे उद्योगधंद्यांचीही कमतरता आहे. इथले तरुण नोकरीसाठी असेल उद्योगधंद्यांसाठी बाहेर जातात. मग ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी कोणता नेता काम करेल असं वाटतं? तर या बाबतीमध्ये खरं तर यापूर्वीच 15-20 वर्षापूर्वीपासूनच याबाबतचं काम व्हायला पाहिजे होतं. परंतु ते तालुक्याला विधानसभेचं किंवा वरचं लोकसभेचं विधानसभेचं कुठल्याही प्रकारचं गेली 20-25 वर्षे नेतृत्व नसल्यामुळं हा जो विकासाचा मुद्दा आहे तो बाजूला राहिलेला आहे. या ठिकाणी इंडस्ट्रीयलचे उत्पादनं किंवा कुठल्याही प्रकारचे कारखाने निर्मिती झालेली नाही. कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक संस्था मोठ्या उभा राहिलेल्या नाहीत. प्रत्येकानं आपल्या कार्यक्षेत्रामध्येच संस्था निर्माण केल्या. सूतगिरणी असू दे, इंडस्ट्रियल एरिया असू दे किंवा इतर शैक्षणिक संस्था असू दे, ह्या सगळ्या आपापल्या नेत्यांनी आपल्या बाजूकडे वळवून घेतल्या. त्यामुळं हा तालुका या सगळ्या विकासापासून आणि इंडस्ट्रीयलच्या बाबतीमध्ये तरुणांना नोकरी मिळण्याच्या बाबतीमध्ये 20-25 वर्षे वंचित राहिलेला आहे. गेल्या पंचवार्षिक मध्ये जे विकासाचं विजन होतं म्हणजे आता एक 8 वर्षापूर्वी निवडणुका झालेल्या त्यातून राधानगरी तालुका समाधानी आहे का? खरं तर विकासाच्या बाबतीत राधानगरी तालुका समाधानी नाहीच. कारण या ठिकाणी तसा 8 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये विकास हा दृष्टिकोनच ठेवलेला नाही. थोडाफार यापूर्वीच्या कालावधीमध्ये म्हणजे 8 वर्षाच्या पूर्वी आधीच्या कालावधीमध्ये अभिजितताई शेटे यांनी जिल्हा परिषदेमध्ये अर्थ व शिक्षण विभागाचा ज्यावेळी कारभार हातामध्ये घेतला त्यावेळी मराठी शाळा किंवा इतर शाळांमध्ये जो विकास व्हायचा होता तो सुरुवात झालेली होती. काही शाळा विकसित झाल्या होत्या. चांगली दृष्टी त्यांच्या डोळ्यासमोर होती आणि ते जे अधुरं स्वप्न आहे ते अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्या आता विकासाची बाजू म्हणून अभिजितताई शेटे यांच्या बाजूनं लोकांचा कल थोडासा राहिलेला आहे आणि ती पूर्तता त्यांच्याकडून होईल अशी लोकांची अपेक्षा आहे. ए वाय पाटील हे जिल्ह्याचे नेते म्हणतात आणि अभिजितताई शेटे तालुक्याचे नेते. काही कारणास्तव यांची आता म्हणजे एकत्र आलेले आहेत. तर काय वाटतं, काय बदल होईल यातून? निश्चितच बदल जाणवतोय. कारण ए वाय पाटील साहेब जिल्ह्याच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यापासून ते वरपर्यंत विधानसभा असू दे, राजांच्या मार्फत लोकसभेपर्यंत असू दे, या सगळ्या गोष्टींमध्ये ते प्रयत्न करतील आणि जिल्हा परिषदेमध्ये अभिजितताई शेटे जर गेले तर खरा विकास हा जिल्हा परिषदच्या माध्यमातूनच ग्रामीण भागामध्ये होतोय. कारण हा तालुका जो आमचा आहे तो अगदी डोंगराळ तालुका आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकास म्हणतोय तो आपण विकास अजिबातच झालेला नाही. तर तो जर करायचा असेल तर थोडंसं आता विकासाच्या दृष्टीकडे जाऊन अभिजितताई शेटे यांना थोडीशी चालना देण्यासाठी ए वाय पाटील साहेबांनी प्रयत्न करून ए वाय पाटील साहेबांची साथ आणि अभिजितताई शेटे साहेबांचं काम या दोघांची सांगड घातली तर निश्चितच विकासाचं मॉडेल तयार होईल असं मला वाटतंय. आम्ही न्यूजशाहीच्या माध्यमातून जनतेचा आढावा घेतलेला आहे. तर इथे रात्री अपरात्री जनतेसाठी धावून जाणारे नेते आहेत. मग आता आगामी जिल्हा परिषद मध्ये व्यक्तिगत काम महत्वाचं आहे की विकासाचं ध्येय? एक तर धावून जाणारे नेते आपण जे म्हणतोय
ते कुठल्या बाबतीमध्ये, एखाद्याचे भांडण तंटा झाला, एखाद्याच्यामध्ये वाद निर्माण झाला किंवा तर ह्या किरकोळ गोष्टी आहेत. ह्या भांडण तंटा मिटवणे, वाद निर्माण झालेला तो वाद मिटवणे किंवा इतर काही ज्या गोष्टी ह्या किरकोळ, ह्या गोष्टीला विकासाचं मॉडेल म्हणता येणार नाही किंवा या गोष्टीमुळे तालुक्याचा विकास किंवा आपल्या डोंगराळ भागाचा विकास हा दृष्टिकोन वेगळा आहे. विकासाची बाजू वेगळी आणि रात्रीचे याचं धावत येणं वेगळं. तरी सुद्धा तसं बघितलं तर अभिजित ताई शेटे सुद्धा त्यांच्याकडे जर आतापर्यंत बघितलं तर सर्वसामान्य माणूस सुद्धा त्यांच्यापर्यंत जरी गेला तर ते सुद्धा रात्रीचं असू दे कधीही असू दे कामाच्यासाठी ते तत्पर असतात. त्यामुळे त्यांचीही बाजू तशी कमकुवत नाही. गेली 15 वर्षे प्रकाश आंबेडकर हे आमदार आणि सध्या आता पालकमंत्री म्हणून काम करतात. मग त्या मानाने राधानगरीचा विकास हवा तसा झाला आहे असं वाटतं का? तसं बघायला गेलं तर राधानगरीचा विकासच झालेला नाही. म्हणजे हवा तसा हा शब्दच नको पाहिजे, कारण राधानगरी तालुक्याचा विकासच झाला नाही. विकास कशाला म्हणायचं? विकास हा थोडा सामाजिक दृष्ट्या विकास झाला पाहिजे. विकास रोड झाले, रस्ते झाले म्हणजे विकास झाला नाही. तर इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि तरुणाच्या हाताला काम मिळायचं असेल तर इंडस्ट्रियल एरिया वाढायला पाहिजे आणि ह्या इंडस्ट्रियल एरिया वाढला तर तरुणांना काम मिळेल. त्याचबरोबर या खेडेपाड्यातील अगदी जंगल वसाहतीमधील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण मिळायला पाहिजे आणि शैक्षणिक दृष्ट्या विकास तर अजिबात तालुक्याचा झालेला नाही. तो थोडाफार स्वरूपात अभिजित तायष्टे साहेबांनी जे आता शैक्षणिक संकुल उभा केलं त्या दृष्टीनं आमच्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलामुलींना थोडीफार शिक्षणाची सोय झालेली आहे. पण तो अजूनही खूप मोठं काम करायचं आहे. ते काम बाकी आहे, ते त्यांच्याकडून अपेक्षित आहे आणि ते करतील अशी आमच्या सर्वसामान्य माणसाला ती अपेक्षा आहे. जसं तुम्ही बोललात राधानगरी तालुक्याचा विकास झालेला नाही. राधानगरी तालुका जसं बघायला गेलं तर व्यापक तालुका आहे. अनेक खेडेपाडी वाड्या वस्त्यांचा बनलेला तालुका आहे. मग एवढ्या वाड्या वस्त्यांमध्ये व्यापक विकास करणारा नेता कोण? आता खरं तर ह्या वाड्या वस्ताची जाण असणारा नेता पाहिजे. म्हणजे तो त्या वाडी वस्तीवर पोचला पाहिजे. तिथल्या सर्वसामान्य माणसांचं सुख दुःख ओळखता येणारा असा नेता पाहिजे. त्याचबरोबर त्या सर्वसामान्य लोकांची काय गरज आहे, त्यांना फार मोठं काही द्यायला लागत नाही, परंतु त्यांची काय गरज आहे, तळमळीची कुठली गरज आहे, तर ती गरज लक्षात घेऊन त्या गरजेनुसार काम करणारा असा नेता आवश्यक आहे. आणि ती गरज माझ्या मते, माझ्या अभ्यासानुसार म्हणा तर ती गरज ओळखणारा एकमेव नेता हा अभिजित ताई शेटे साहेब आहेत. आणि त्यामुळं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा थोडासा वेगळ्या स्वरूपाचा आहे की आमची गरज यांच्याकडून पूर्ण होईल अशी अपेक्षा लोकांना वाटते. तुमच्या शब्दात अभिजित काय सांगाल? हा, तर माझ्या शब्दात सांगायचं झालं तर एक अभिजित ताई शेटे म्हणजे नम्र, विनम्र आणि लोकांच्यात सर्वसामान्यांच्यात मिसळून काम करणारा असा नेता हा माझ्या दृष्टीने वाटतोय. कारण सर्वसामान्य लोकांच्या मध्ये आपण जसं म्हणालो की प्रत्येकासोबत पोचलं पाहिजे, तर सर्वसामान्य लोकांच्या अडचणी विचारात घेऊन त्यांची कामं अगदी सोबत घेऊन हाताला धरून त्यांचं काम करणारा असा नेता म्हटलं तर तो अभिजित ताई शेटे हा माझ्या दृष्टीने योग्य आहे. आगामी निवडणुकीत राधानगरी तालुक्यातील सर्व जनता कोणत्या विकासाच्या विजन बघून मतदान करेल की कोणत्याही भूलथापांना आमिषाला बळी पडेल? तर मला तर वाटतंय असं की इथं थोडंसं आमिष सुद्धा दाखवली जातील, परंतु या ठिकाणी आमिषानं काय विकास पूर्ण होणार नाही. पुढचा विकासाचा दृष्टिकोन ठेवला, विकासाचं व्हिजन ठेवलं तर अभिजित तायष्टे साहेब, त्याचबरोबर त्यांना साथ लाभलेले ए.वाय. पाटील साहेब आणि इतर सर्व काँग्रेसचे कार्यकर्ता मंडळी, जुनी जाणती काँग्रेस जी आपण म्हणत होतो की काँग्रेस आता विलीन होते की काय, काँग्रेसचा अस्त होतोय की काय, परंतु एक उभारी घेतलेला काँग्रेस आणि तरुण पिढी ही थोडीशी त्या विकासाच्या दृष्टिकोनातून अभिजित ताई शेटे त्यांच्याकडे बघतील असं मला वाटते. आता राधानगरी मतदारसंघात पाहायला गेलं तर चारही उमेदवार अगदी सामदाम दंड वापरून म्हणजे त्यांचा प्रचार करत आहेत. मग काय तुमच्या दृष्टीने कोणता नेता ह्यामध्ये अग्रेसर आहे? तर या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करायला लागलेत. प्रत्येकानं आपल्या आपल्या पक्षाचा, आपल्या आपल्या गटाचं नेतृत्व उभा केलंय. परंतु या ठिकाणी सध्या तर सुरुवातीलाच बघायला गेलं तर अभिजित ताई शेटे हे सर्व दृष्टीनं सर्वसमावेशक नेतृत्व असं मला वाटते. कारण त्यांचा जो अभ्यास आहे या शासन स्तरावरचा असू दे किंवा इतर सगळ्या सामाजिक गोष्टीचा असू दे, या सगळ्या गोष्टींची शिदोरी त्यांच्यापाशी आहे
आणि त्या शिदोरीच्या जोरावर ते मुळात आधीच चांगल्या प्रकारे फाईट देण्यातले नेते म्हणून पुढे आलेले होते. तसेच त्याच्यासोबत आदरणीय EY पाटील साहेबांचा जो गट आहे तो त्यांच्यासोबत आल्यामुळं अधिक उभारी या गटाला मिळालेली आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी अभिजितताई शेट्टे यांचं प्रबळ दावेदार या पदासाठी ते निर्माण झालेले आहेत. त्यामुळं अगदी चांगले उच्चांकी मतानं निवडून येण्याची क्षमता त्या अभिजितताई शेट्टे साहेबांच्या याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. काँग्रेस संपली असं म्हणणाऱ्यांना तुमचं उत्तर काय असते? खरं तर काँग्रेस संपलेलीच नव्हती. कारण काँग्रेस ही संपणारी गोष्ट नाही. काँग्रेस हे वटवृक्षाचं झाड आहे. त्यामुळं त्याच्या फांद्या कट केल्या म्हणजे झाड कट होत नाही. तर ते काँग्रेस ही मुळात मूळची काँग्रेस असल्यामुळं ही सर्व काँग्रेसमय जनता तालुक्यातली होती. आणि ते काँग्रेस जिवंत असल्याचं ज्यावेळी दाखवून दिलं, लोकसभेला आदरणीय राजेंना उच्चांकी मतानं इथं काँग्रेसचंच मतदान झालं. फक्त काँग्रेस आणि काँग्रेसच्या मतामुळं लोकसभेला राजे उच्चांकी मतानं निवडून आले. त्यामुळे काँग्रेस संपलेली नाही, काँग्रेस विस्कळीत झाली होती. त्यानंतरच्या कालावधी लोकसभेच्या कालावधीनंतर काँग्रेसमध्ये थोडासा विस्कळीतपणा झाला होता. एकमेकाचे पाय ओढण्याचं काम चालू होतं. विकासाचं मॉडेल बाजूला ठेवण्यात आलेलं होतं. म्हणून आत्ता जी परिस्थिती दिसते ती लोकसभेची परिस्थिती पुन्हा उदयास आलेली आहे. आणि या उदयास आलेल्या परिस्थितीमध्ये एक साईडला विकासाचं मॉडेल आहे आणि एक सोबत काँग्रेस आहे. आणि काँग्रेस आणि विकासाचं मॉडेल ह्या दोन दृष्टिकोनातून बघितलं तर काँग्रेसला उभारी मिळालेली आहे. 7 तारखेला निकालाच्या वेळी आपल्याला स्पष्ट दिसणार आहे की आपलं काँग्रेस तालुक्यातलं किती भक्कम आहे. कारण आता फक्त एकमेव काँग्रेसच एकमेव आहे आणि इतर सगळे सर्व पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ह्यानं चालीनं लढायला लागलेले आहेत. परंतु 7 तारखेचा निकाल हा पूर्णपणे काँग्रेसमय लागण्याची शक्यता या राधानगरी तालुक्यामध्ये दिसून येते. न्यूजशाही न्यूजच्या माध्यमातून जनतेला काय आव्हान कराल, काय सांगाल? त्यांनी त्या निवडणुकीत कोणत्या बेसिसवर मतदान करावं? तर एक तर ह्या तालुक्यानं अशा बेसिसवर मतदान करावं की आपल्या पुढच्या पिढीसाठी, येणाऱ्या भावी पिढीसाठी शैक्षणिक क्षेत्र असू दे, इंडस्ट्रीयल क्षेत्र असू दे आणि इतर काही बाबी ज्या असतील, अधिक विकास आणि डोंगराळ भाग जो आहे ते डोंगराळ भागापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पोहोचण्याचं साधन, अशा ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष घेऊन, सर्व गोष्टी विचारात घेऊन हे सगळ्या गोष्टीवर काम करणारा नेता, बारीक सारीक गोष्टीवर काम करणारा नेता आणि शासनापर्यंत, शासनाच्या सर्व खात्यापर्यंत पोचलेला, सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्यापर्यंत चांगले संबंध असलेला आणि चांगल्या संबंधातून विनयी स्वभावातून त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या खांद्यावर टाकून काम करून घेणारा नेता म्हणाल तर तो अभिजितताई शेट्टे आहे. त्यांना खूप ह्या कामाची जाण आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा ह्या जनतेनं घेऊन त्या जनतेने त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांना मतदान करावं असं मला वाटते. मुळातच अभिजितताई शेट्टे ही व्यक्ती म्हणून त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते अधिक काँग्रेस ह्या दोन गोष्टींचं बळकट आधीच लागलं होतं. आणि त्याच्यासोबतच आदरणीय EY पाटील साहेबांचा गट, आणि तो गट आता हा वेगळा राहिलेला नाही. खरं तर तो गट EY पाटील साहेबांचा गट हा काँग्रेसमय झालेला आहे. त्यामुळं ह्या काँग्रेसला ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभारी निर्माण झालेला आहे. जो विस्कळीतपणा झाला होता पक्षाचा तो अतिशय चांगल्या प्रकारे मोठ बांधून, जसं लोकसभेला राजेंना मतदान केलं, एकजूट पद्धतीने काँग्रेस म्हणून मतदान झालं, तसंच या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेस उभारी खाईल आणि मोठ्या प्रमाणात हे सर्व सीटा निवडून येतील अशी मला अपेक्षा वाटते. जसं की आपण पाहिलं, अंजनी कुमार विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन आणि राजकीय अनुभव असलेले शंकर कृष्ण पाटील सर आपल्या सोबत होते. त्यांच्यासोबत गप्पा मारताना आपल्याला एक गोष्ट समजली आहे की राधानगरी तालुक्याला एक कष्टाळू आणि विकासाचं विजन असणारा नेता हवा आहे. आपण आमच्यासोबत उपस्थित राहिलात आणि चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी न्यूजशाहीला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.